तर सकाळी मी काही प्रकल्पांना भेट देणार होतो, परंतु हेलिकॉप्टरच्या अडचणीमुळं मी त्या प्रकल्पांना भेटी देऊ शकलो नाही. थेट मी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो आणि आढावा घेतला. त्याच्यामध्ये उद्योग विभागाचा आढावा घेतला, MIDCचा आढावा घेतला, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा आढावा घेतला, विश्वकर्मा योजनेचा आढावा घेतला, खादी ग्रामोद्योगचा आढावा घेतला, पंतप्रधान रोजगार निर्मितीचा आढावा घेतला, उद्योजकांशी देखील चर्चा केली. आणि इथं सगळ्या लहान उद्योजकांची जी मागणी होती, जी इच्छा होती की मोठे मोठे जे प्रकल्प येत आहेत त्यांच्याशी एक संवाद झाला पाहिजे, एक कमिटी नेमली गेली पाहिजे आणि ते स्मॉल स्केल इंडस्ट्रीला चालवायला मोठ्या उद्योजकांनी ताकद दिली पाहिजे, ही ती त्यांची मागणी होती. त्याला मूर्त स्वरूप आज आम्ही दिलं. जिल्हाधिकाऱ्यांनी ऑलरेडी त्याच्यावर वर्किंग केलेलं होतं. त्या सगळ्या लोकांना त्यांनी बोलवून घेतलेलं होतं. आम्ही एक RDCच्या अध्यक्षतेखाली समिती देखील नेमलेली आहे आणि स्थानिक लोकांना MSME चालवण्यासाठी जे काही सहकार्य द्यावं लागेल ते ह्या मोठ्या कंपनी देणार आहेत असं त्यांनी वचन देखील दिलेलं आहे. तर गडचिरोली MIDC अंतर्गत विमानतळ जे आहे त्याची जो विरोध होत आहे काही त्या संदर्भात काही निर्णय झाला जागा बदलण्याच्या? गडचिरोलीच्या संदर्भात कुठचाही निर्णय आज झालेला नाही. विमानतळाच्या बाबतीत ती चर्चा देखील झाली नाही. महत्त्वाचं जसं उद्योग विभाग माझ्याकडे आहे तसं मराठी भाषा विभाग देखील माझ्याकडे आहे. तसं मराठी भाषा विभाग स्वतंत्र जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि वंदनीय बाळासाहेबांची जन्मशताब्दी असल्यामुळं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिल्हा मराठी विकास केंद्र जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काढतोय ते देखील गडचिरोलीमध्ये करण्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या याच्या संदर्भात सुनावणी सुरू आहे ती कोणत्या वर्धक अवस्थेत पोचली, आता पुढची तारीख मिळाली आहे. काय वाटते तुम्हाला, काय चित्र राहील? बाकीच्यांसारखं सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू असताना मी काय माझ्या अकलीचे दिवे लावणार नाही, परंतु आमचे वकील देखील तिथे युक्तिवाद करत आहेत. सर्वोच्च न्यायालयासमोर आम्ही देखील आमची बाजू मांडतोय. आम्हाला आशा आहे की आम्ही दिलेली कागदपत्रं, आम्ही केलेलं नियमामधलं कामकाज, त्यामुळे आम्हाला आशा आहे की आम्हाला न्याय मिळेल. ताडदेवमध्ये मुंबईत आज एक जाहिरात त्याच्यावरून खूप वाद उभा झालेला आहे की त्या ठिकाणी फक्त शाकाहारी व्यक्तींनाच इमारत फ्लॅट मिळेल, दुसरं कोणाला मिळणार नाही. ही अशी भूमिका घेऊन एकाने एक जाहिरात केलेली आहे. हे चुकीचं आहे. शेवटी आपण मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये राहतो, जी देशाची आर्थिक राजधानी आहे. त्याच्यामध्ये ही जागा शाकाहारी माणसासाठी आहे, ही जागा मांसाहारी माणसासाठी आहे. हे ठीक आहे, बिल्डरनं केलं असेल, मला माहीत नाही, पण ही प्रथा पडू नये. सर, मराठी भाषेचा नियम असताना सुद्धा इथं कुठल्याही दुकान फलकांवर इंग्रजीमध्ये असलेल्या याच्यावर कारवाई होत नाही नगरपालिकेकडून. याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत की मराठी भाषेचे फलक, मराठी भाषेचा वापर करत असताना काही नियमावली आहे, तर त्या नियमावलीचं पालन नक्की केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आता मराठी भाषा विभाग आम्ही जो सुरू करतो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून, जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. नगर परिषद CEOनी त्याच्या संदर्भात नोटीस काढली, संबंधितांना नोटीस पण दिली, पण प्रत्यक्षात कारवाई मात्र केलेली नाही. हा CEOचा अधिकार आहे. CEOने याच्यामध्ये नियमाप्रमाणे मराठी भाषेचे फलक लावण्यासाठी कारवाई केली पाहिजे. मराठी भाषा दिनाच्या संदर्भात आता एक जो कार्यक्रम झाला त्याच्यात आपण काही महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत. या भागातल्या साहित्यिकांनी झाडी बोली संमेलन असावं अशी मागणी केली, तर ते दरवर्षी करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्याला 25 लाख रुपये देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्याच्यानंतर जिल्ह्यातले जे लेखक आहेत त्यांचं प्रकाशन होत नाही, ते मराठी भाषा विभाग आता आमच्या विभागामार्फत प्रकाशन करेल असा आम्ही निर्णय घेतला आहे. आणि काही पुस्तकं ही खरेदी जिल्ह्यातल्या लेखकांची करण्याचा देखील आम्ही आज निर्णय घेतला. ज्येष्ठ कलावंतांना जे मानधन दिले जातं ते फार कमी आहे, तर त्याच्या संदर्भात नाही, पण वाढलंय मानधन माझ्या माहितीप्रमाणे. आणि आज अजून एक तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो झाडपट्टीसाठी, की लोककलेचा दर्जा झाडपट्टीला देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आशिषजींचं मी परवा मनापासून अभिनंदन केलं. आणि पहिल्या 20 संघांना दरवर्षी 50-50 हजार रुपये अनुदान द्यायचा देखील निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळे झाडीपट्टीसाठी अतिशय चांगली बाब आहे. आणि सगळ्यात त्याच्या पुढे जाऊन केंद्र सरकारनं देखील झाडीपट्टी कशी स्वीकारली हे जर तुम्हाला बघायचं असेल तर परशुराम पुणे साहेबांना जे पद्मश्री मिळालं तो त्याचाच एक भाग आहे. सर, छात्रों पर फायरिंग के विरोध में 19 अगस्त को हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.